चला आज बनवूया मस्त झणझणीत चमचमीत आणि तर्रीदार हा गटारी स्पेशल चिकनचा रस्सा। चिकनच्या मॅरिनेशनसाठी आपण सर्वप्रथम हिरवा मसाला करून घेऊया। त्यासाठी कोथिंबीर मी देठासकट घेतलेली आहे, त्याने छान फ्लेवर येतो। लसूण, आलं आणि हिरवी मिरची घेतली आहे। आता ह्याची बारीक पेस्ट करून घेऊया। हिरवा मसाला वाटून तयार आहे। हा हिरवा मसाला मटण, चिकन, फिश कोणत्याही नॉनव्हेज मध्ये तुम्ही मॅरिनेशनसाठी वापरू शकता। आता चिकन साठी वाटण तयार करून घेऊया। एका कढईत मी तेल तापत ठेवलंय, त्यात हा कांदा घालते। 2 मध्यम आकाराचे कांदे मी घेतलेले आहेत। कांदा ब्राऊन रंगावर मस्त खरपूस खमंग असा मी भाजून घेतलेला आहे। हा आता काढून घेते। या राहिलेल्या तेलामध्येच आपल्याला खोबरं परतून घ्यायचंय। अर्ध्या ओल्या नारळाचे तुकडे करून मी घेतलेले आहेत आणि त्याच्या मागचं ब्राऊन जे कव्हर असतं ते काढून घेतलेलं आहे। आता हे मस्त आपण ब्राऊन रंगावर परतून घेऊया। ओल्या खोबऱ्याऐवजी तुम्हाला जर सुकं खोबरं आवडत असेल तर ते देखील तुम्ही वापरू शकता। हे पहा, खोबरं देखील मस्त आता ब्राऊन रंगावर परतलं गेलेलं आहे। यामध्ये आता घालायचे थोडेसे धणे आणि अगदी थोडीशी बडीशेप आणि खोबऱ्यासोबत धणे बडीशेप थोडीशी आता परतून घ्यायची आहे। आता गॅस बंद करायचे। हे परतलेलं खोबरं देखील आपण काढून घेऊया आणि आता हे खोबरं कांदा सगळं व्यवस्थित थंड करून बारीक वाटून घेऊया। मस्त असं हे कांदा खोबऱ्याचं वाटण मी बारीक वाटून घेतलेलं आहे। 1 किलो चिकन मी साफ करून स्वच्छ धुवून घेतलेलं आहे। यामध्ये यातला मी थोडा हिरवा मसाला घालते आणि आता चांगलं चोळून आपल्याला हे मॅरिनेट करून घ्यायचंय। चिकन व्यवस्थित मॅरिनेट केलेलं आहे। आता हे 15 ते 20 मिनिट आपण झाकून ठेवूया। चिकन बनवण्यासाठी पातेल्यामध्ये तेल तापत ठेवलेलं आहे। यामध्ये आता थोडंसं हिंग घालूया आणि ठेचलेल्या लसणाच्या पाकळ्या घालूया। त्याचबरोबर तमालपत्र आणि हा खडा गरम मसाला घालायचा आहे आणि यातच घालायची थोडीशी हळद। फोडणी मस्त परतून घेऊया आणि या फोडणीमध्ये हे मॅरिनेट केलेलं चिकन घालायचंय। अशी मस्त खमंग फोडणी बसली पाहिजे चिकनला। अशी ही चणचणीत फोडणी चिकनला बसली म्हणजे जो रस्सा आहे तो अगदी भारीच बनतो। आता हे चिकन असं 4 ते 5 मिनिट या फोडणीमध्ये छान आपल्याला परतायचं आहे आणि आता झाकण ठेवून मध्यम गॅसवर 3 ते 4 मिनिट एक वाफ काढून घ्यायची। 4 ते 5 मिनिटं झालेली आहेत आणि बघा चिकनला मस्त वाफ आलेली आहे। या फोडणीत आता थोड्या वेळ चिकन शिजल्यावर यामध्ये आता मसाले घालूया। तिखटाच्या अंदाजाप्रमाणे हा आगरी मसाला मी घालत आहे। तुम्ही जर कांदा लसूण मसाला वापरत असाल तर तो देखील घालू शकता। ही काश्मीरी मिरची पावडर आहे, ही थोडी घालते। थोडासा गरम मसाला आणि या मसाल्यांमध्ये हे चिकन अगदी मस्त परतून घ्यायचं आहे। मसाले अगदी व्यवस्थित या चिकन मध्ये मुरले पाहिजेत। आता चिकन मध्ये थोडंसं गरम पाणी घालायचंय आणि या मसाल्यातच परत एक 3 ते 4 मिनिटं आपल्याला चिकन शिजवून घ्यायचं आहे। झाकण ठेवून मी चिकन 3 ते 4 मिनिटं शिजवून घेते। हे पहा, चिकन मसाल्यामध्ये मस्त शिजलेलं आहे। आता यामध्ये हे कांदा खोबऱ्याचं वाटण घालायचंय। चवीप्रमाणे मीठ घालायचंय आणि हे छान अगदी आपल्याला परतून घ्यायचं आहे। हे पहा, वाटण देखील मस्त तेल सुटेपर्यंत आता परतून झालेलं आहे। आता यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया आणि जेवढा पातळ रस्सा हवा आहे तेवढं पाणी आपल्याला घालायचे। अगदी कडकडीत गरम पाणी आपल्याला यामध्ये घालायचंय आणि हा एवढा पातळ मी चिकनचा रस्सा ठेवलेला आहे। तुम्हाला ज्याप्रमाणे आवडतं त्याप्रमाणे तुम्ही पाणी कमी जास्त करू शकता। आता चिकन 8 ते 10 मिनिटं मध्यम गॅसवर झाकण ठेवून आपल्याला शिजवून घ्यायचे। 8 ते 10 मिनिटं झालेली आहेत। हे पहा, चिकनच्या रश्श्याला काय मस्त झणझणीत ही तरी आलेली आहे आणि गटारी स्पेशल झणझणीत चमचमीत हा चिकनचा रस्सा तयार झालेला आहे आणि तोही एकदम सोप्या पद्धतीने। झणझणीत चमचमीत हा चिकनचा गटारी स्पेशल रस्सा तयार आहे।
तुम्ही पण ही रेसिपी ट्राय करा आणि आमच्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका.